क्षमा करा, उद्धव ठाकरेंसंदर्भातली बातमी आहे। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलेलं आहे। शिंदेंनी ठाकरे नाव काढून शिवसेना चालवून दाखवावी असं खुलं आव्हान ठाकरेंनी दिलेलं आहे। दरम्यान आज जी परिस्थिती भाजपने शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय, उद्या ही परिस्थिती ते देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात। आत्ताच जर यांचा सामना केला नाही तर कदाचित आगामी 2024 ची निवडणूक शेवटची ठरू शकेल। त्यानंतर देशात हुकुमशाही सुरू होऊ शकते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे। तसंच शिंदे गटाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव चोरलं हा पूर्वनियोजित कटच होता। त्यांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी ते ठाकरे हे नाव नाही चोरू शकत। मी बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलो, हे माझं भाग्यच आहे, हे त्यांना मिळू शकत नाही, असा खोचक टोला ठाकरेंनी लगावलेला आहे। एकूणच आता पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे आता चांगलेच आक्रमक झालेत। या संदर्भात ठाकरेंनी शिवसेना भवनात बैठक घेतल्यावर पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी शिंदेंच्या पक्षावर जोरदार हल्लाबोल केला। ही परिस्थिती त्यांनी शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय। ही परिस्थिती उद्या देशातल्या कोणत्याही पक्षावरती ते आणू शकतात आणि आत्ताच जर का याचा मुकाबला केला गेला नाही तर कदाचित येत्या 2024च्या लोकसभेची जी निवडणूक आहे ती आपल्या देशातली शेवटची निवडणूक ठरू शकेल, कारण त्याच्यानंतर हुकुमशाहीचा नंगानाद सुरू होऊ शकेल। घरफोडी केलेली आहे, दरोडा घातलेला आहे, दरोडा घालून जेवढं काही आपल्या खोक्यात घेता येईल तेवढं घेतलेलं आहे आणि पोलीस त्याला सांगतात की याच्या सगळ्या खोक्यामध्ये सगळी तुझी 2/3 पेक्षा जास्त मालमत्ता याच्याकडे चोराकडे, त्याच्यामुळे सगळी उरलेली पण त्याचीच आहे। याला लोकशाही मानायची का? निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिलेला आहे हा निकाल अत्यंत अयोग्य आहे, कारण घटनाक्रम जो घडलेला आहे त्या घटनेच्या क्रमाप्रमाणे निकाल अपेक्षित। आता त्यांनी बाळासाहेबांचं नाव आणि चेहरा वापरतायत, तो काढण्याची हिंमत दाखवावी आणि स्वतःच्या वडिलांचं किंवा स्वतःच्या नावाने शिवसेना चालून दाखवावी। त्यांनी ठाकरे नाव काढावं। या शिवसेना घेताय ना, तुमचं स्वतःचं नाव तिकडे पक्षप्रमुख म्हणून किंवा शिवसेना प्रमुख म्हणून लावा किंवा तुमच्या वडिलांचं नाव लावा आणि शिवसेना चालवा। माझं आव्हान आहे त्यांना, माझ्या वडिलांचं नाव चोरण्यापेक्षा स्वतःच्या वडिलांचं नाव लावा, स्वतःचा चेहरा लावा आणि लोकांच्या समोर या। लोक काय विचारतात बघा। मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या ऑफिसच्या ताब्यावरून राडा होण्याची शक्यता आहे। शिवसेनेकडून विधिमंडळाप्रमाणे मुंबई पालिकेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला जाऊ शकतो। त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे समर्थक बीएमसी ऑफिसमध्ये गोळा झालेले आहेत। ठाकरेंचे समर्थक असलेले अनेक माजी समर्थक सकाळपासूनच बीएमसीत दाखल झालेत। शिवसेनेचा कोणताही नेता बीएमसीत आलेला नाही। खबरदारी म्हणून बीएमसी ऑफिस परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। बीएमसी तो अभी है कहाँ? बीएमसी तो विसर्जित हुई है और बीएमसी हो या विधानसभा हो, विधानसभा में ठीक है थोड़े दिन के लिए मान सकता हूँ जब तक वो निकाल नहीं आता, लेकिन बीएमसी में आज कोई पार्षद है ही नहीं, तो किस आधार पर आप चुनाव के लिए पार्टी के लिए ऑफिस देंगे? संख्या पर दिए जाते हैं ना, संख्या पर दिए जाते हैं, तो आज पार्षद ही नहीं है तो बीएमसी का ऑफिस क्यों दिया जाए उनको? अगर वो भी देंगे तो गुनाह होगा वो, क्योंकि क्या आधार